महाराष्ट्राच्या डोक्यावरती सध्या दुष्काळाचे ढग जमा झालेत आणि त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना दुष्काळाचे प्रचंड चटके सहन करावे लागतायत। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात सुद्धा पाणी मिळणं अवघड झालंय। तालुक्यातील रेवळगाव इथे तर टँकर नसल्यामुळे गावकऱ्यांना 2 किलोमीटरवरून पाणी आणावं लागतंय आणि ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागामध्ये आहे, जिथे पाणी मिळते ते अगदी दूषित मिळते आणि ते पाणी पिऊन सुद्धा ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय। आणि ही परिस्थिती फक्त विदर्भातली किंवा मराठवाड्यातलीच नाही, अगदी मावळ तालुक्यात सुद्धा तीच परिस्थिती आहे आपण पाहिलं। आणि बरेचसे नागरिक अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत किती किलोमीटर दूर जावं लागलं तरी चालेल, मात्र वाहनांच्या साहाय्यानं किंवा डोक्यावरती हंडा भरून त्यांना पाणी भरावं लागतंय, कारण ही परिस्थिती जोपर्यंत मान्सूनचं आगमन होत नाही तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहील। जोपर्यंत धरणं भरत नाहीत, जोपर्यंत नद्या प्रवाहित होत नाहीत तोपर्यंत मात्र हीच परिस्थिती राहील असा अंदाज आहे। मात्र तोपर्यंत करायचं काय असा प्रश्न आता जिथे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या नागरिकांना पडलाय। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत जोडले गेलेत। विदर्भ, मराठवाडा कुठे काय परिस्थिती आहे सिद्धार्थ दुष्काळासंदर्भात? पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालेलं आहे, त्यामुळे ग्रामीण भागात त्याचा जास्त फटका बसतोय। मराठवाड्यामध्ये केवळ 6 ते 7% जिवंत पाणी साठा आहे। आणि मी आता एक विहिरीवर आहे रेवळगावच्या, जालना जिल्ह्यातील। त्या विहिरीवरचं दृश्य तुम्हाला सांगू शकेल की नेमकं ग्रामीण भागातली परिस्थिती काय आहे। इकडे सुद्धा आपण बघू शकतो की महिलांचा सकाळी 6 वाजल्यापासून झुंडीनं पाणी आणणे, दुपारपर्यंत पाणी आणणे हा एक कलमी कार्यक्रम आहे। कारण एक हांड्यासाठी या महिला 2 किलोमीटर आलेल्या आहेत, त्यामध्ये लहान मुलं असतील, महिला असतील। हा त्रास ग्रामीण भागामध्ये आहे, असं नाही की काही भागांमध्ये टँकर आहेत, मात्र काही भागामध्ये टँकर नसल्यामुळं गावच्या आसपासच्या विहिरीवर अशा पद्धतीच्या रांगा लागतात। ही रेवळगावची परिस्थिती जरी असली तरी महाराष्ट्र किंवा मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक महिला आहेत, सकाळी जवळपास अर्धा तास यांचा पाण्यामध्ये जात असतो, तेव्हा कुठे त्यांना 1-2 हांडे भेटत असतात। आपण बघतोय या ठिकाणी आहेत महिला। आई, किती भांडे लागतात तुम्हाला? 4-5 भांडे लागते इळातून। मग काय पाणी सांगितलं दुपारलो काम तर करणं होतच नाही आमच्याच्याने। म्हणजे पाण्यातच इळ जातो, लेकर रडतात पाण्यासाठी। तर करतात लेकर, जनावर दाव्यात वाढायची इळ आली जनावराची बी। काय करा मग, इथं येऊन पाणी शेंदीत बसत रडत। आम्हाला शांता येत नाही म्हाताऱ्या माणसाला, कसं करावं मग आम्ही? शांता येत नाही, काय नाही, पाण्याचा इतका प्रश्न अवघड झालाय। विहिरीत पाणी येत नाही, टँकर नाही या गावाला, टँकर बी नाही गावाला, या काही नाहीये बाया डोक्यात। आपण बघितलं की महिला आहेत, आपण त्या ठिकाणी सुद्धा जाऊया। दादा, मला एक सांगा, टँकर तुमच्या गावात का नाही? टँकरची सुविधाच नाही, पाणी असताना आता बोला बोला। पाणी असताना सुद्धा दुर्दशा चालू आहे 20 दिवसापासून, त्याची दक्षताच घेत नाही सरपंच, कोणी मनावर घेत नाही या पण आता 2 किलोमीटर पाणी घेऊन जावं लागतं लोकांना, कंटिन्यू जावं लागतं। 15-20 दिवस झाली ही परिस्थिती आमच्या गावची। गावात सप्ताह होता, सप्त्याच्या वेळेस पाहुणे मंडळी होते, त्यावेळेस पाण्याची लय दुर्दशा झाली जास्त। अगदी आपण बघतोय की एक आजीबाई इथं बसलेली बिचारी, तिथं पाय सुद्धा मोडलेला दिसतोय। आजी, तुम्हाला पाणी कोण काढून देईल? कोण नाही देत। मग पाणी कसं नेणार तुम्ही? हे लेकरा बाळाला सांगते, मला कोण नाही। मग कुणीतरी भरून दिल्याशिवाय नाही नेत? हा, बघा परिस्थिती, आजी एकटी आहे, तिला कुणीतरी भांड भरून दिल्याशिवाय या ठिकाणी जी आहे ती पाणी इथून नेऊ शकत नाही। आपण बघतोय पाणी शेणणे, काढणे हा एक फार अवघड प्रकार आहे। अनेक महिला पाणी काढण्याच्या नादामध्ये विहिरीत पडून त्यांचा मृत्यू सुद्धा झालेला अनेक घटना या ठिकाणी महाराष्ट्रात घडलेल्या आहेत। आपण बघतोय या विहिरीवर अगदी सकाळी 6 वाजल्यापासून जे आहेत महिला या ठिकाणी पाणी काढतायत, अगदी जीवावर उदार होऊन पाणी। आई, काय म्हणाल, कशी परिस्थिती? हा, परिस्थिती काय, पाणीच नाही प्यायला, हे असं शेंदावं लागत आहे येऊन। कोणी शेंदून देत नाही, काय नाही। मग आता काय करावं, तरी पाणी प्यायला नेवट लागत आहे लेकरा बाळाला। मग काय अजून आता हे आता आलो तर कोणी पाणी भरून द्यायना, बसलो उभं राहिलो। मग पाणी तुम्हाला शेणता येत नाही तर मग कसं घेऊन जाणार? आता काय मग, दिलं कोणी तर दिलं नाही तर चालले घरला, मग काय करा? हा, चालता येत नाही पाणी। आणि किती पाणी लागते तुम्हाला दिवसभरात? किती हांडे नेता? सकाळी नेतात 2-2, 3-3। मग आंघोळी बिंगोळी होतात का नाही? कशाच्या आंघोळ्या काय, आता काय करा? कुंकून येतं, कुठं आलं कुंकून तर घेतलं। हा, म्हटलं आई, तुम्ही आंघोळ बी नाही होत रोजच्या रोज? पाणी प्यायलाच नाही तर आंघोळ कुठून होईन? प्यायलाच पाणी नाही तर आंघोळ कुठून होईन? मग तसंच प्यायचंच पंचायत पडी। आंघोळी का गावात कुणाला आंघोळी रोज भेटत नाही? आता रोज लोकाला भेटायचं का नाही द्यायला? हाय त्याची आणते तर आमची कोण आणणार? आमचं आहे ते सांगत होतं आमची परिस्थिती। बघतोय आपण ही विहीर, एकदा तुम्ही बघू शकता की अगदी पाणी पण फार कमी आहे विहिरीमध्ये। आणि बघतोय आपण लहान लहान इथं पुरुषांनी शेंदून दिल्याशिवाय पाणी बाहेर काढता येत नाही।
आणि अगदी म्हणजे जीवावर उदार होऊन एक एक हांड्यासाठी जे आहे आपण बघतोय लोक आणखी या ठिकाणी महिला आलेल्या आहेत. माऊली, काय तुमचा हांडा भरला का? हांडा भरलाय बळच हा. शिंदून सांदून. मग किती हांडे लागते तुम्हाला? आम्हाला लागते 10 हांडे. मग लय किती मोठं चक्र कुटुंब आहे ना. किती चक्र? हा लय 10 चक्र मारावं लागतात. हा 10 हांड्याला 10 चक्र मारायच्या. बर, आपण बघतोय की अगदी लहान लहान मुलं सुद्धा या विहिरीवर या ठिकाणी आलेले आहेत. तुझं तू 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 पण पाणी घ्यायला येते बेटा? काय नाव तुझं? स्तुती. किती पाणी घेऊन जाते? छोटा हांडा किती पाणी घेऊन जाते? 5 कळशी नेती. मग शाळा अभ्यास? आता अभ्यास होत नाही. याच्यातच सारा टाइम गेला ना पाण्यामध्ये. 1 महिना झाला आम्हाला पाणी नाही. आणि मग काय करायचं आम्ही? कसं पाणी भरायचं? हा? आम्हाला टँकरची काहीतरी सुविधा करा. कारण की आमची परिस्थिती तशी नाही ना पाणी भरायची. पाणी जर भरतो तर आम्ही खायला कोण देईन? कामं कसे करायचे आम्ही? दुपार याच्यातच जाते आमची. सगळं टाइम याच्यात जातोय आणि कोणी शेंदून देत नाही. दिवसभरातलं काम तुमचं फक्त पाणी आणि हेच महत्वाचं आहे. हेच महत्वाचं. हा पाणी नाही. आमच्या सासूबाई वारल्या तर आम्हाला पाणी नाही. आमचे लोक पाहुणे अशीच गेले बिगर पाण्याचे. कशालाच पाणी नाही. आमची मैत केली आमच्या सासूबाईची. 21-22 तारखेला मैत झाली सासूबाईची आमच्या. पाणीच नाही तर काय करायला? आम्हाला पाणी नाही. 1 महिना झालं पाणी नाही. पाहुणे असेच गेले आमचे. बिगर पाण्याचे गेले. प्यायला पाणी नाही भेटलं आम्हाला. का हा अत्यंत महत्वाचा सामाजिक प्रश्न ग्रामीण भागामध्ये निर्माण झालेला आहे. कुणाच्या घरात मयत झाली असेल, कुठं लग्न असेल, काही धार्मिक कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी गावामध्ये लोकांना बोलायची सोय नाहीये. कारण ज्या महिला डोळ्यात पाणी आणून सांगताय की त्यांच्या सासूबाईंचा मृत्यू झाला तर गावातली लोक विदाऊट पाणी तशीच गेली. हा फार मोठा सामाजिक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आपल्याला फक्त हे वाटतं की गावामध्ये पाणी नाही, महिला 2-2, 3-3, 4-4 किलोमीटर पाणी घेऊन जातात. याचे अनेक परिणाम त्यांच्या आयुष्यावर होत असतात. सामाजिक आहेत, आर्थिक आहेत, शारीरिक परिणाम आहेत. मी महिलेला विचारतो, आई मला एक सांगा, इथून 2 किलोमीटर हांडा नेणं काय सोपं नाही. आताडे गळ्याला येतात. आताडे गळ्याला येतात. आणि 12 आम्ही सासच आहे या गावामध्ये. ज्याला आहे त्याला आहे, ज्याला नाही त्याला नाही, काहीच नाही. पाणीच नाही. आम्हाला तर वर्ष तिकडे पाणीच नाही. रोडला राहत होतं. विचार करीत नाही कोणी आमच्यावर. कशाचाच विचार करीत नाहीत. कोणत्याच गोष्टीचा विचार नाही. एवढं पाणी घेऊन जातात तुम्ही, अंगदुखी वगैरे तर काहीच नाही. आंघोळ नाही, काही नाही. अंग दुखत असेल तर आजारी पडत असतील महिला. आजारी कालच आणलं एक पोरग पाणी शेंदून नेलं तर दवाखान्यातून 2 बाटल्या लावून. पाणी शेंदाचं माहिती नाही तर. मी आता तिकडे पण सुद्धा या ठिकाणी जातो. कारण मी एक गोष्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की जवळपास 40 ते 44 एवढं तापमान मराठवाड्यामध्ये रोज आहे. आणि एवढ्या तापमानामध्ये 2-2 किलोमीटर पाणी डोक्यावर घेऊन जाणं, जसं त्या महिलेने सांगितलं की एकतर आंघोळीला दररोज आंघोळ करावं एवढं पाणी त्यांना भेटत नाही. आणि एवढं पाणी रोज घेऊन घेतल्यामुळे आजारी सुद्धा पडतात. या ठिकाणी तरुण मुली सुद्धा आहेत. आपण बघतो की ताई, तुझं नाव काय बेटा? अंकिता गिगे. काय मला एक सांग, आता मी बघितलं की महिलांना तर त्रास आहेच आहे. आता तू कितीला शिकते? 11वी 12वी जाणार आता. बरं, तर मला फक्त हे सांग की किती वेळ जातो पाण्यामध्ये तुमचा? अभ्यास वगैरे करता का नाही? अभ्यासाचं पण बुडवणूक होती. सकाळी पण रोज यावं लागतं, संध्याकाळी पण यावं लागतं पाण्यासाठी. विहिरीवर सिद्धार्थ, पाणी हा दैनंदिन जीवनातला किती महत्वाचा घटक आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पाणी जर नसेल तर सगळंच ठप्प होतं. आणि या लोकांना तर प्यायला पाणी नाहीये, बाकीचं तर लांबच राहिलं. या महिलेनं एका वाक्यात सांगितलं, आमचे पाहुणे पाणी न पिता परत गेले. अक्षरशः खूप वाईट वाटलं हे ऐकून. आणि ही परिस्थिती आहे रेवळगावमधली, जालन्यातली. धन्यवाद सिद्धार्थ, या सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलीत. आणि ही माहिती आणि हा आवाज जे काही कोणी लोकप्रतिनिधी आहेत संबंधित त्यांच्यापर्यंत पोहोचावेत हीच अपेक्षा आहे. यासोबत